या परिसराचे भाग्य विधाते ज्यांच्यामुळं आज आपण शिक्षण आपल्या दारी पेक्षा शिक्षण जवळपास आपल्या दारी ज्यांनी उभा केले ते म्हणजे आदरणीय कैलासवासी महर्षी काका आकासराव, त्याचबरोबर विद्याची महादैवत माता सरस्वती आज ज्यांच्या जन्मदिनी आज आपण शिक्षक दिन साजरा करतोय ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. या सर्वांना मनस्वी वंदन करतो आणि 4 शब्द तुमच्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न करतो. विषयाकडे जायच्या अगोदर सर्वप्रथम मी माझ्या सर्व शिक्षक सहकार्यांचं शिक्षक दिनी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याच व्यतिरिक्त सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी आम्हाला त्या योग्यतेची समजलं आणि आमचा मान सन्मान केला त्यांचा देखील आम्ही सर्वजण मनापासून आभारी आहोत. शिक्षक दिन म्हणलं की एक शब्द न आठवता 2 शब्द प्रकर्षाने खूप मनाजवळ येतात. एक म्हणजे शिक्षक आणि दुसरा म्हणजे विद्यार्थी. पहिल्यांदा शिक्षक या शब्दाबद्दल जर बोलायचं म्हणलं, शिक्षणाचा जर आपण शब्दफोड जर केली तर त्याचा पहिला शब्द येतोय शी म्हणजे असंख्य शिष्यांना निर्माण करणारा. श म्हणजे ज्याच्या मनामध्ये कायम क्षमा असणारा आणि क म्हणजे स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून तरुण पिढीला उंच भरारी देणारा, त्यांना मोठे स्वप्न दाखवणारा, त्यांना त्यांच्या पंखांमध्ये बळ निर्माण करणारा. या पद्धतीचाच जो व्यक्ती असतो किंवा या योग्यतेचा जो व्यक्ती असतो तोच शिक्षक होऊ शकतो. जर शिक्षकाचा समांतर जर शब्द जर पाहिला तर त्याला आपण गुरु म्हणतो. त्याची परत जर फोड केली आपण तर 2 शब्दांमध्ये एक शब्द होतो तो म्हणजे गु. संस्कृत मध्ये त्याला अंधकार म्हणलं जातं आणि रु म्हणजे प्रकाश. जो व्यक्ती एखाद्या अंधकारामध्ये सापडलेल्या व्यक्तीला मार्गस्थ करू शकतो, त्याला प्रकाशाकडे नेऊ शकतो, त्याचं जीवन प्रकाशमय करू शकतो, हा गुरु. त्याचं जर तिसरं रूपांतर जर पाहिलं तर टीचर होतं. ज्या भाषेबद्दल आपल्याला खूप म्हणजे खूप आता सध्या का होईना अभिमान वाटतो, मला इंग्लिश यायला पाहिजे, ते म्हणजे आपण त्यांना टीचर म्हणतो. मग हा जो टीचर आहे, हा टीचर जर अल्फाबेटिकल ओरिएंटेड जर आपण डिस्ट्रीब्यूट केला तर अर्थ काय निघतो त्याला? टीचर म्हणजे विद्वान, टॅलेंटेड. ई म्हणजे तो उच्च शिक्षित असला पाहिजे, एज्युकेटेड.
ए म्हणजे तो ऍडमायरेबल पाहिजे, तो ऍडोरेबल पाहिजे. सी म्हणजे तो सदैव सगळ्यांना आपल्या प्रसन्न चेहऱ्याने आनंद देणारा पाहिजे, चार्मिंग. एच म्हणजे तो कायम सगळ्यांना मदत करणारा, पुढे होऊन धावणारा, त्याला आपण म्हणतो हेल्पफुल, त्याचं नेचर पाहिजे. ई म्हणलं की तो शक्यतो प्रोत्साहन देणारा पाहिजे, कायम प्रोत्साहन देणारा, कायम तुला जमतंय तू कर, आज नाही जमत उद्या जमेल, तो एनकरेजिंग पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा येतो तो म्हणजे आर. आर म्हणजे तो रिस्पॉन्सिबल पाहिजे. त्यांनी त्या रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या योग्य पद्धतीने घेतल्या पाहिजे. एक वेळ तुम्ही कमी बोललात तरी चालेल, पण चुकीचं मार्गदर्शन करणं हे शिक्षक या शब्दाला लागलेली सगळ्यात मोठी काळिमा आहे. आणि ती जर आपण टाळू शकलो तर बऱ्यापैकी विद्यार्थी चांगल्या पद्धतीने आपण घडवू शकतो. मग शिक्षक जर या पद्धतीचा पाहिजे असेल तर विद्यार्थी कसा असायला पाहिजे? जर विद्यार्थीची फोड जर केली तर ती होते विद्या जो ज्ञानाचा भुकेला आहे, आणि आर्थी म्हणजेच की जो त्या ज्ञानासाठी अफाट परिकष्ट करतो, अफाट संयम ठेवतो, स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवतो, आणि जोपर्यंत ती आपल्याला मिळत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करतो, तो विद्यार्थी असतो. ह्याच विद्यार्थ्याला जर आपण अल्फाबेटिकली जर क्लासिफाय करायचं म्हणलं तर ते स्टुडंट होतं. हे स्टुडंट्स असतात तरी कसे, किंवा त्यांच्यात असायला कोणते गुण पाहिजे? तर पहिला जो यस येतो स्टुडंट मधला, तो शक्यतो सिम्प्लिसिटी असणारा पाहिजे. सिंपल लिव्हिंग अँड ऑलवेज हाय थिंकिंग. सिम्प्लिसिटी हा बेसिक पॅरामीटर हा विद्यार्थ्यामध्ये पाहिजे. त्याचबरोबर तो स्मार्ट देखील पाहिजे. तो जी गोष्ट करेल ती स्मार्टली त्याने केली पाहिजे. त्याचबरोबर तो थोडासा भावनिक देखील पाहिजे. त्याला आपण सेन्सिटिव्ह म्हणतो. आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं तो स्टुडियस पण पाहिजे. त्यांनी थोडाफार प्रमाणामध्ये उद्देश जो ठेवून आपण इथं आलेलो आहोत, अभ्यासाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. मग टी काय सांगतं? टी सांगतं की तो ट्रूथफुल पाहिजे, तो खरा बोलणारा पाहिजे, तो टॅलेंटेड पाहिजे, तो विद्वान पाहिजे, तो थॉटफुल पाहिजे. विचार हे त्याचे महत्वाचे गोष्टी पाहिजे. यू हे सांगतं तो अंडरस्टँडिंग पाहिजे. त्याचबरोबर तो युनाइटेडली राहण्याची त्याच्यामध्ये क्षमता पाहिजे. एकोपाने म्हणतात युनाइटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. कशासाठी म्हणलं जातं? युनिटी ही फर्स्ट स्टेप आहे तुमच्या सक्सेस कडे. आणि जोपर्यंत तुम्ही युनाइटेड होत नाही तोपर्यंत तुम्ही अपेक्षित गोष्टी साध्य
करू शकत नाही. मग ई काय सांगते? तर ई सांगते तुम्ही ईगर पाहिजे, ईगर भुकेलेले पाहिजे, कायम भूक पाहिजे. कशाची? तर दुसऱ्या ईची, ज्याला आपण एज्युकेशन म्हणतो, ज्याला आपण ज्ञान म्हणतो. प्रचंड वेळ पाहिजे, प्रचंड भूक पाहिजे, मोठ्या प्रमाणामध्ये ती ग्रीड ही आपल्यामध्ये पाहिजे. आणि त्या सर्व गोष्टींसाठी आपल्याकडं ई लागते दुसरी, त्याला आपण म्हणतो एनर्जी. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये उत्साह पाहिजे, एनर्जी पाहिजे. आणि तीच एनर्जी ही आपल्याला एफर्ट्स मध्ये टाकता यायला पाहिजे. आणि ती जर एफर्ट्स मध्ये कन्वर्ट झाली एनर्जी, तर सक्सेस इज ऑलमोस्ट शुअर. इट इज ॲट युअर फुट्स. यू शुड प्रॉमिनंटली मूव इन दॅट वे. अँड द second last word comes is known as N. N म्हणजे you should be notable. तुम्ही इतके गुणसंपन्न पाहिजे की तुम्ही न दाखवता एक व्यक्ती म्हणून तुम्ही नोटिसेबल व्हायला पाहिजे. तुम्ही उठून दिसायला पाहिजे. इतके सर्व गुण तुम्ही आणले की शेवटचा शब्द येतो, तो खूप महत्वाचा आहे. तो शब्द म्हणजे तुम्ही टॉलरंट पाहिजे. प्रचंड संयम पाहिजे तुमच्याकडे. कुणीही कितीही तुम्हाला मोडण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला कितीही पाडण्याचा प्रयत्न केला, तरी तो संयम तुमचा ढळता कामा नये, कारण जिंकायचं तुम्हाला असतं. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचा शेवटचा टीचा अर्थ येतो, तो म्हणजे टाइम. यू शुड व्हॅल्यू टाइम. टाइमला प्रचंड व्हॅल्यू द्यायला पाहिजे. वेळ अशी गोष्ट आहे की जी कोणासाठीही थांबत नाही. आणि त्यामुळेच ती सर्वात श्रेष्ठ आहे. जर हे सर्व गुण जर तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न केलात, तर पौराणिक कथांमध्ये आपण खूप उदाहरणं पाहिलेली आहेत गुरु आणि शिष्यांची. त्याच्यामध्ये आपण उदाहरणं जे कथेमध्ये ऐकलेले आहेत ते म्हणजे द्रोणाचार्य, अर्जुन. विरुद्ध उदाहरण त्याच गुरूंचं द्रोणाचार्य, एकलव्य. आताचे रिसेंट उदाहरण जर पाहिजे म्हणलं आपण, तर त्याच यांच्यामध्ये रमाकांत आचरेकर, लगेच पुढे नाव येतं सचिन तेंडुलकर, विनोद कांबळे. हे कशामुळं? त्याची योगायोगाने आठवलेली, ऐकलेली किंवा वाचलेली गोष्ट असेल, फार पूर्वी वाचलेली आहे, ती सांगण्याचा प्रयत्न करतो. एक गुरु एका शिष्याबरोबर जात असतात. पूर्वी कुठल्याही प्रकारचं वाहन नव्हतं, त्यामुळं पाऊल वाटेने ते जात असतात. जंगल पार करताना उशिरा निघल्यामुळं अंधार पडलेला असतो आणि त्या गुरूंना वाटतं की आता आपण कुठेतरी विश्रांती घ्यायला पाहिजे. त्यामुळे जंगलामध्ये कुठेतरी सुरक्षित ठिकाण ते पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि जंगल थोडस क्रॉस करून गेल्यानंतर एक असा प्रचंड मोकळं असं एक क्षेत्र दिसतं की ज्या क्षेत्रामध्ये एक लहानशी झोपडी दिसते. ते त्या शिष्याला म्हणतात की आपण तिथं थांबायचं का बाबा, आज रात्रभर तिथं विश्रांती घेऊ आणि उद्या आपला प्रवास चालू करू आणि आपल्या गुरुकुलामध्ये आपण उद्यापर्यंत पोहोचू शकू. तर त्या पद्धतीने ते ठरतं आणि ते जातात तिथं थांबायला. झोपडीमध्ये जातात आणि झोपडीचा दरवाजाला नॉक करतात. एक अत्यंत गरीब असणारा व्यक्ती दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर तो बाहेर येतो आणि हे दोघं त्यांना म्हणतात की आजचा
रात्र आम्ही इथं मुक्काम केली तर चालेल का बाबा तुम्हाला? तर ते म्हणतात काही हरकत नाही. आणि ज्यावेळेस ते झोपडीमध्ये जातात त्यावेळेस ते दारिद्र्य पाहून खूप वाईट वाटतं त्यांना. विश्रांती घेतल्यानंतर त्या मालकाच्या अगोदर गुरु उठतात आणि त्या शिष्याला म्हणतात की चल आता आपण निघूया, कारण आपल्याला खूप लांबचा प्रवास करायचा आहे आणि आपण आता निघालं तर आपण आपल्या गुरुकुल पर्यंत लवकरात लवकर पोहोचू. ते निघतात आणि निघाल्यानंतर ते शिष्याला गुरु म्हणतो, कारण इतके बेचैन असतात दारिद्र्य पाहून की त्या माणसाला ते विचारतात बाबा रात्री की बाबा तू जगतोस कसं, तुझं कुटुंब सांभाळतोस कसं? तर तो गरीब व्यक्ती असतो, तो त्यांना सांगतो की बाबा मी माझं शेत भरपूर आहे पण त्याच्यामध्ये पीक काय व्यवस्थित येत नाही. माझं पूर्ण जो काय दिनक्रम आहे ती माझ्या या म्हशीवर मी माझं घर भागवतो, माझ्या मुलाबाळांचं आणि माझ्या असणाऱ्या कुटुंबाचा सांभाळ करतो मी. हे जे गुरु असतात ते शिष्याला बाहेर निघाल्यानंतर म्हणतात की तू एक काम कर, त्याची मस घे आणि ते उठायच्या अगोदर आपण दोघेही निघून जाऊ. शिष्याला खूप वाईट वाटतं, माझे गुरु ज्यांना मी सर्वस्व समजलंय माझं, ते कसं अशी चुकीची गोष्ट सांगू शकतात? पण शेवटी गुरु असतात, नाही म्हणणं हे गुरुकुलमध्ये त्याचा धर्मच नसतो. एकनिष्ठता ही एक खूप महत्वाची गोष्ट असते त्यांच्यामध्ये. तो बिचारा काही न बोलता ती मस असते ती घेऊन निघून जातो. निघून गेल्यानंतर गुरुकुल मधला जो कालावधी आहे त्या शिष्याचा तो पूर्ण होतो आणि तो शिष्य तिथून निघून जातो त्याच्या असणाऱ्या पुढच्या प्रवासासाठी. 15-17 वर्षांनंतर त्या शिष्याला गुरूंची आठवण येते. पण गुरूंच्या आठवणी यायच्या अगोदर त्या शिष्याला ज्या झोपडीमध्ये रात्र आम्ही काढलेली आहे त्याची मनामध्ये प्रचंड खंत असते की बाबा माझ्या गुरूंनी, ज्यांना मी माझं सर्वस्व माझं दैवत समजतोय, त्या गुरूंनी मला एक चुकीची गोष्ट करायला लावली. त्या कुठल्या तरी मनामध्ये कोपऱ्यामध्ये असलेल्या त्या चुकीच्या याच्यामुळं ते पहिल्यांदा तो त्या झोपडीमध्ये जातो. गुरुला भेटायच्या अगोदर तो झोपडीमध्ये जातो. काळ खूप प्रचंड गेलेला असतो आणि तो ज्यावेळेस त्या परिसरामध्ये जातो त्यावेळेस त्या परिसरामध्ये अचंबित झालेल्या गोष्टी त्याला निदर्शनास पडायला चालू होतात. त्या परिसरामध्ये ज्या झोपडीमध्ये ते राहिलेले असतात तिथं एक महल उभा राहिलेला असतो, प्रचंड अफाट संपत्ती. त्या गावामधला सगळ्यात श्रीमंत माणूस त्या तिथं विराजमान झालेला असतो त्याच्या असणाऱ्या महलामध्ये. तो तिथं महलामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर पाहतो तर तोच गरीब दारिद्र्य संपन्न असणारा व्यक्ती हा अतिशय श्रीमंत झालेला आहे. आणि जेच जमीन ही पूर्णता नापीक होती ती पूर्णता जमीन ही काय झालेली आहे, पिकावदार झाली. ह्या प्रमाणामध्ये फळबागा तिथं आहेत, भाजीपालाचा लागण झालेली आहे. प्रचंड त्याच्यामध्ये कन्फ्युजन्स क्रिएट होतात की बाबा असं कसं झालं, जो व्यक्ती फक्त म्हशीवर जगत होता तो व्यक्तीकडं एवढं वैभव येऊ कसं शकतं? हे प्रश्नाचा कल्लोळ त्याच्या मनामध्ये राहतं. पण हा ज्यावेळेस शिष्य असतो त्यावेळेस बालावस्थेत असतो, तो संभ्रम अवस्थेमध्ये जातो की बाबा कसं हे घडलं कसं एवढ्याशा कालावधीत. तो आतुरतेने त्या असणाऱ्या मालकाला विचारतो की बाबा हे घडलं कसं. तो कथा सांगायला चालू करतो. तो कथेमध्ये एक उल्लेख करतो की मी एका शिष्याला आणि एका गुरुला एक रात्री
विश्रांतीसाठी जागा दिलेली होती, पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी उठून बघतो त्यावेळेस माझा असणारा एकुलता एक आधारच माझ्यापासून गेलेला असतो, ज्यावर माझं अख्खं आयुष्य मी जगणार असतो ते माझ्यापासून निघून जातं. आणि ज्यावेळेस ती गोष्ट माझ्यापासून निघून जाते त्यावेळेस माझ्याकडे कोणताच पर्याय राहत नाही आणि माझ्याकडे असणारी जमीन मला त्यावेळेस आठवते. त्या जमिनीमध्ये मी प्रामाणिक कष्ट करायला लागतो, ती जमीन मी जोपासायला लागतो, त्या जमिनीमध्ये प्रचंड मेहनत करायला लागतो. आणि आज त्याच मेहनतीचं फळ असं झालं की आज मी या गावामधला सगळ्यात श्रीमंत असा व्यक्ती बनलो. तो शिष्य प्रचंड त्याला खूप वाईट वाटतं, कारण मनामध्ये बोजत असणारी मनामध्ये असणारी एक जड गोष्ट कायम त्याच्या बाबतीत असते. कारण तो त्या गुरुला कायम माझे गुरु चुकले, माझ्या गुरुंनी चूक केली, मला चुकीचा भागीदार बनवलं, ही खंत मनामध्ये तो कायम जोपसत असतो. आणि ज्यावेळेस तो बाहेर येतो त्यावेळेस प्रचंड ढासळतो, कारण ते वैभव, कारण तो निघत असताना बाहेर तो जो श्रीमंत झालेला व्यक्ती असतो तो कायम त्या असणाऱ्या साधूचं नाव घेत असतो. आज त्यांनी ती जर गोष्ट केली नसती तर मला माझी क्षमता समजली नसते, मी कष्ट करू शकलो नसतो, मी धाडशी झालो नसतो, मी प्रयत्नवादी झालो नसतो, मी संघर्ष केला नसता, हार येऊन देखील मला पर्याय उरलेला नव्हता, साधूने मला शिकवला. त्यामुळं आज या वैभवाचा जर खरं मानकरी कोण असेल तर तो माझ्या मते तो साधू आहे ज्याने माझी म्हस घेऊन गेला. आज त्या शिष्याला 18 वर्ष ज्याचा त्रागा होत होता मनामध्ये, तो अश्रूंच्या वाटे निघून गेला. तो परत गुरूंकडे गेला आणि गुरूंना म्हणला, गुरु माफ करा, मी तुमच्या बाबतीत चुकीचा समज केलेला होता, पण ज्यावेळेस त्याचं मी आज अनुभव घेतला त्यावेळेस मला समजलं की बाबा त्या व्यक्तीने, त्यामुळं लक्षात ठेवा तुमच्या अवतीभोवती खूप गुरु तुम्हाला भेटतात, खूप सांगणारे भेटतात. योग्य व्यक्ती लहान असेल मोठा असेल, विचारांवर जावा, आचरणांवर जावा, संस्कारांवर जावा, आदर्शांवर जावा. जर ते तुम्ही साध्य करू शकला या वयामध्ये तर तुम्हाला योग्य पद्धतीने उभा राहण्यासाठी जे काय आवश्यक आहे ते तुम्हाला या असणाऱ्या वास्तूमध्ये तुम्हाला नक्की मिळेल. अपेक्षा हेच धरतो की येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही एक प्रामाणिक शिक्षक होण्याचे नक्कीच प्रयत्न करू, ते आयुष्यभर करू. पण अपेक्षा हीच आहे की तुम्ही देखील एक प्रामाणिक विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करा. आणि जर झालं तर हे आत्ताचं गुरुकुल असंख्य विद्वान, धैर्यशील, कर्तृत्ववान अशा पिढीला निर्माण केल्याशिवाय थांबणार नाही. आपण सर्वांनी खूप वेळ होऊन देखील 4 शब्द ऐकण्याचा प्रयत्न केला. आम्हाला शिक्षकाचं स्थान दिलं, आमचा यथोचित सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचे परत मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.